बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आय डीला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, नेतृत्व करणे म्हणजे स्वतः पुढे जाणे नव्हे, तर आपल्या सोबत असणाऱ्या माणसाला पुढे नेऊन त्यांचं आणि आपलं सुद्धा भलं करणे होय बांधवांनो. नेतृत्व करणे म्हणजे स्वतःची प्रगती करणे नव्हे, तर आपल्या सोबत असणाऱ्या माणसाला सोबत घेऊन त्यांची आणि स्वतःची प्रगती करणे होय बांधवांनो. तेव्हाच माणसाचं नाव होत असते. उदाहरणार्थ, संपूर्ण जगात असं कमावलेले सर्वोत्कृष्ट असे विकेट किपर आणि 2007 साली सर्वांना सोबत घेऊन, युवा पिढीला सोबत घेऊन भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करणारे भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू MS धोनी म्हणजेच महेंद्रसिंग धोनी यांनी 2007 साली चांगल्या पद्धतीनं नेतृत्व केलं आणि भारतीय संघाला एक विश्वकप जिंकून दिला. T20 विश्वकप जिंकून दिला आणि 50-50 ओव्हरचा सुद्धा, म्हणजेच 50-50 ओव्हरचा सुद्धा वर्ल्ड कप जिंकून दिला आणि चॅम्पियन ट्रॉफी जी असते, चॅम्पियन ट्रॉफी असते, ती सुद्धा जिंकून दिली. असं त्यानं भरपूर असं नेतृत्व करून त्यांनी आपल्या माणसाला सोबत घेऊन चांगलं काम केलं. आणि विशेष सांगायचं म्हणजे त्यांच्याविषयी, त्यांनी शेवटच्या क्षणी निर्णय कसा घ्यायचा, काय करायचं आणि कठीण परिस्थितीत कसा निर्णय घ्यायचा हे सुद्धा त्यांनी 2020च्या वर्ल्ड कपमध्ये दाखवून दिलं. कारण शेवटच्या ओव्हरमध्ये धावा कमी आणि धावा जास्त होत्या आणि बॉल कमी होते, पण ते कसं हे करायचं त्यांनी बरोबर केलं आणि धोनीनं त्या इशारा देऊन हे करून दिलं, वर्ल्ड कप जिंकून दिला. चांगल्या पद्धतीने नेतृत्व केलं. तसंच त्यांनी प्रत्येक सामन्यात आणि प्रत्येक विश्वकप असो, वर्ल्ड कप असो किंवा एखादी सिरीज असो, कोणत्या देशाला जाण्याच्या सिरीज असो, त्या सिरीज सुद्धा चांगल्या पद्धतीने नेतृत्व केलं. मला सांगायचं तात्पर्य बंधवांनो एवढं की ज्या कोणास नेतृत्व करण्याची इच्छा असेल, नेतृत्व करायची इच्छा असेल, त्यांनी महेंद्रसिंग धोनी यांच्याकडून प्रेरणा घ्यावी आणि त्यांच्यासारखं नेतृत्व करावं आणि पुढे जावं. उदाहरण द्या झालंच, जर आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत ज्याला निवडणुकीमध्ये पॅनल प्रमुख व्हायचं असेल, त्यांनी अशा माणसांनी धोनीसारख्या माणसाचं ज्याला मार्गदर्शन भेटते त्याने मार्गदर्शन घ्यावं आणि ज्याला असं हे भेटते त्याने प्रेरणा घ्यावी की बाबा कुठला निर्णय कसा घ्यावा, कोण्या पद्धतीने घेतला तर हे आपल्याला काय भेटेल, म्हणजे कोणता माणसाला कसं हे करता येईल, मॅनेज करता येईल आणि कसा माणसाला कुठे हे काय करता येईल असं त्याने शिकून घ्यावं आणि पुढे जावं. एवढं ठिकाण सांगायचं तुम्हाला सर्वांना. परंतु माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक करा, सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असं चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्याच्या काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एक सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आय डीला सबस्क्राईब करावं. एवढं ठिकाण सर्वांनो, धन्यवाद पुन्हा ऐकल्याबद्दल.